हल्ली आपल्याकडे लग्न समारंभावरती होणारा खर्च हा सार्वत्रिक चर्चेचा विषय आहे. म्हणजे आगामी 4-6 महिन्यामध्ये आपल्या देशामध्ये 48 लाख लग्न समारंभ होतील आणि साधारणपणे 6 कोटी रुपयांची उलाढाल होईल. म्हणजे आपल्याकडे लग्नाची बाजारपेठ ही जणू नव्या भारताची वेगळी ओळख बनलेली आहे. या पाठीमागची भूमिका अशी असते की कमवा, खर्च करा, संपत्तीचं जास्तीत जास्त प्रदर्शन करा. ह्या कर्ज काढून सण करण्याच्या प्रवृत्तीवरती महात्मा फुलेंच्यापासून अनेक विचारवंतांनी आसूड ओढलेले आहेत. पण आपल्याकडे आपण बघतो की लग्नाच्या कालावधीमध्ये कपड्याची बाजारपेठ तेजीत असते. दागिने, मिठाई, खाद्यपदार्थ, किराणा दुकानदार, प्रवासी वाहतूक कंपन्या, छायाचित्रकार या सगळ्यांना काम असतं. प्री वेडिंग शूटिंगचं आणखीन एक नवीनच फॅड आहे. काही अतिश्रीमंत माणसं तर काहीजण हेलिकॉप्टरमध्ये लग्न करतात, काहीजण समुद्राच्या तळाशी जाऊन लग्न करतात, काहीजण विमानात बसून लग्न करतात, काहीजण हिमालयाच्या शिखरावरती जाऊन लग्न करतात. थोडक्यात लग्न खर्च करून करण्याच्या ह्या हौसेला मोल राहिलेलं नाही. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये अंबानींच्या कुटुंबातलं लग्न तर महत्त्वाचा राष्ट्रीय प्रश्न असल्यासारखं सगळी माध्यमं हा लग्न समारंभ दाखवत होते. म्हणजे बाजारपेठेच्या मागणी पुरवठा तत्वाऐवजी आपण जर संयमित खर्चाचा पर्याय स्वीकारला तर लोक ह्याचं निश्चित अनुकरण करतील. आणि याची सुरुवात खरं तर सेलिब्रिटीने केली पाहिजे. म्हणजे मी ज्याला म्हणतो की लेस इज मोअर असं दाखवणारं एक विधायक लग्न आमच्या वाळवा तालुक्यातल्या इटकरे या गावामध्ये झालं. याच लग्नाचे विधायक तपशील नोंदवणं हा प्रामुख्यानं आजच्या व्हिडिओचा हेतू आहे. इटकरे गावामध्ये दीपक पवार हे अभियंता आहेत. वाळवा आणि शिराळा तालुक्यामध्ये त्यांनी अनेक बांधकामं खाजगी आणि सहकारी संस्थांची केलेली आहेत. आणि गावातल्या सुद्धा अनेकांच्या जमिनीचे व्यवहार विनामूल्य जमीन मोजून देऊन त्यांनी मिटवलेले आहेत. त्यामुळे 50शी ओलांडलेले दीपक पवार हे अभियंता दीपक पवार अशी ओळख असण्याऐवजी त्यांची ओळख ही दीपक साहेब अशीच परिसरामध्ये आहे. तेव्हा हे दीपक आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ पुष्पा यांनी आपल्या मुलाच्या लग्नाच्या बाबतीमध्ये अनेक पुरोगामी आणि क्रांतिकारक अशा प्रकारचे निर्णय घेतले. म्हणजे एडणीपणे गावाजवळ पुणे-बेंगळूरू राष्ट्रीय महामार्गालगत वेदांतिका मंगल कार्यालयामध्ये हे लग्न साधेपणानं पण अनेक उपक्रमांनी पार पडलं. आता यामध्ये जो वर आहे हा या अभियंता आहे स्वप्नील पवार. हा देखील वडिलांच्या बांधकाम व्यवसायामध्ये मदत करतो. तर स्वप्नीलची बायको जी आहे ती आशा राणी ही पण BE सिव्हिल आहेत. तेव्हा हे 2 उच्च विद्याविभूषित अशा प्रकारच्या स्वप्नील आणि आशा राणी यांच्या विवाह सोहळ्यामध्ये अनेक पुरोगामी उपक्रम राबवण्यात आले. त्यातला एक पहिला उपक्रम असा होता की इटकरे गावामध्ये जे विद्यार्थी हुशार आहेत, कर्तबगार आहेत, पण त्यांना शिक्षण घेण्याची पत पालकांची नाही, कुवत नाही, आर्थिक परिस्थितीची अडचणीची आहे, अशा हुशार, होतकरू आणि बुद्धिमान 20 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रत्येकी 5,000 पासून ते 15,000पर्यंतची मदत या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं शिष्यवृत्ती म्हणून देण्यात आली. त्याचबरोबर आणखी या लग्नाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या ठिकाणी लग्न समारंभ होता त्या वेदांतिका मंगल कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूला 15 फूट बाय 20 फूट आकाराचा स्वतंत्र मंडप टाकलेला होता. आणि ह्या मंडपामध्ये पुस्तक प्रदर्शन होतं. प्रातिनिधिक म्हणून वधूवरांनी पहिल्यांदा या ठिकाणी पुस्तकाची खरेदी केली आणि त्यानंतर दिवसभर चाललेल्या ह्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याची माहिती प्रतिभा बुकचे धर्मवीर पाटील यांनी दिली. म्हणजे हे जे 2 उपक्रम आहेत की लग्न सोहळ्यामध्ये देखील वाचन संस्कृती समृद्ध करणं, लोकांना वाचायला भाग पाडणं आणि त्यासाठी म्हणजे मी नेहमी एक कथा सांगतो की एका दुर्गम राष्ट्रामध्ये एका चप्पल कंपनीचे 2 प्रतिनिधी गेले. त्यातल्या पहिल्या प्रतिनिधीनं असं सांगितलं की ह्या राष्ट्रामध्ये कुणीही चप्पल वापरत नाही, तेव्हा आपण इकडे चप्पल विक्रीची शाखा काढू नये. दुसऱ्या प्रतिनिधीनं असं सांगितलं
की या देशामध्ये कुणीही चप्पल वापरत नाही. म्हणजे जर आपण लोकांना शिकवलं की तुम्ही कम्फर्टेबल वाटेल तुम्हाला, तुम्ही चप्पल घाला, तर पुरी बाजारपेठ आपल्यासाठी खुली आहे. तेव्हा हा जो दुसरा पर्याय आहे हा लग्न समारंभांच्या बाबतीमध्ये आपण निवडणं हे अधिक योग्य होईल. लग्नात कुणी वाचत नाही असं न म्हणता आपण जर पारंपरिक पद्धतीनं चालत आलेले आपले सण उत्सव असे जे भाग आहेत त्या ठिकाणी जर पुस्तक प्रदर्शनं भरवली तर लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत जपलेल्या माणसांची पावलं हे 100% पुस्तक प्रदर्शनाकडे वळतात असा अनुभव ह्या दीपक पवारांच्या घरच्या लग्नामुळे आला. बरं, या लग्नाला आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, राहुल महाडिक, पत्रकार वसंत भोसले, शेखर जोशी, पोलीस उपायुक्त डॉक्टर संजय शिंदे, पृथ्वीराज पाटील, सतीश पाटील, त्याचबरोबर मुलीचे वडील दिनकर हिंदूराव पाटील या सर्व मान्यवरांनी हजेरी लावून या लग्न समारंभामध्ये हे जे विधायक लग्न झालं आणि जणू काय सावधान वधूवर वाचत आहेत अशा प्रकारचं वातावरण ह्या लग्न समारंभामध्ये होतं. ह्या पुरोगामी भूमिकेचं ह्या सर्व मान्यवरांनी आणि उपस्थित हजारो वऱ्हाडींनी मनापासून कौतुक केलं.